नमस्कार. आता आपण करतो एक झटपट नाश्ता. अतिशय पौष्टिक असतो हा. आपण पाहिलाय बऱ्याचदा. त्याचीच एक सोपी रेसिपी. रवा आपण छान भाजून घेतोय. आधी आपण करतोय सांजा. पारंपरिक सांजाची रेसिपी नॉर्मली आता सगळीकडे उपीटच बनवलं जातं, पण सांजा मात्र बऱ्याच कमी लोकांकडे बनवला जातो. पण हा अतिशय पौष्टिक असतो. रवा भाजून घ्यायचा आहे छान मंद आचेवर. आता तेल त्याच कढईमध्ये आपण टाकून घेतले. फोडणी आपण जिरे मोहरी टाकले. छान तडतडल्यानंतर तेल तापलं कीच टाकायचं, त्यामुळे मोहरी आणि जिरे लगेच तडतडतात. हिंग टाकले आपण. हिंगामुळे सांजाला खूप छान चव येते. कांदा भरपूर घालायचा व्यवस्थित. मिरच्या देखील व्यवस्थित वापरायच्या भरपूर. कढीपत्त्यामुळे छान चव येते आपल्या सांजाला. आता यात आपण हळद, मीठ आणि साखर टाकली आणि छान परतून घेतलं आहे. गरम पाणी घ्यायचं, फक्त गरम पाणीच वापरायचं यासाठी. गरम पाणी टाकल्यामुळे पटकन उकळतं ते. अदरवाईज आपण थंड पाणी टाकलं की मग ते उकळण्यापर्यंत आपल्याला थांबावं लागतं. त्यामुळे एकीकडे गरम पाणी घेतलं की आपलं काम सोपं होतं. आता रवा लगेच त्यात टाकून घ्यायचा आणि लगेचच हलवून घ्यायचं व्यवस्थित. आपण छान भाजून घेतल्यामुळे तो असा सुटसुटीत झालेला असतो, त्यामुळे तो पटकन मोकळा होतो. आणि पाहू शकता लगेच सगळं पाणी ॲब्झॉर्ब केलं आहे त्याने. आता झाकण ठेवून एक वाफ द्यायची, अगदी 1 मिनिटाची, आणि लगेचच आपला सांजा तयार. कसा वाटला मैत्रिणींनो व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. यावर आपण थोडं साजूक तूप देखील घालून सर्व करू शकतो.